झी 24 तास एक पाऊल पुढे। T20 वर्ल्ड कप मधील दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे। भारताने सुपर 8 मध्ये यापूर्वीच धडक मारली आहे, यामुळे कॅप्टन धोनीला टीम मध्ये काही बदल करण्याची संधी आहे। इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये टीम मध्ये बदल केले जातील असे संकेतही धोनीने दिलेत। अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या मॅच मध्ये टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली। ना ओपनर्स चालले ना बॉलर्स प्रभावी ठरले। म्हणूनच आता गतविजेत्या इंग्लंड बरोबर खेळताना कॅप्टन धोनीला विचारपूर्वक प्लेयर्सची निवड करावी लागणार आहे। खास करून बॉलिंग डिपार्टमेंट वीक असल्यानं धोनीला आता काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि तसे संकेतही धोनीनं दिलेले आहेत। टीम मध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे। टीम मध्ये करण्यात येणारे बदल आगामी वाटचालीसाठी फायदेशीर ठरतील। अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये धोनी 4च बॉलर्स घेऊन खेळला होता। यातील अनुभवी झहीर खान पूर्णपणे फ्लॉप ठरला। यामुळे कामचलाऊ बॉलर्सवर अतिरिक्त ताण पडला। बॉलर्सच्या प्रभावहीन कामगिरीमुळे नाही म्हणता अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या टीमनं तब्बल 136 रन्सचा टप्पा गाठला। म्हणूनच जर 4 बॉलर्स घेऊन खेळायचं असेल तर आता अनुभवी बॉलर्सना चांगली कामगिरी करावी लागेल असा इशारा कॅप्टन माहीने दिलाय। 4 बॉलर्स घेऊन खेळताना एखादा बॉलर अपयशी ठरला तर कामचलाऊ बॉलरवर अतिरिक्त ताण येतो। म्हणूनच अनुभवी बॉलर्स आता चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे। दरम्यान टीम इंडियाची आता खरी परीक्षा सुरू होणार आहे आणि भारत सुपर 8 मध्ये दाखल झालाय। म्हणूनच इंग्लंड विरुद्धच्या या मॅच मध्ये धोनीला टीम मध्ये बदल करण्याची संधी आहे। आता टीम मध्ये केल्या जाणाऱ्या बदलामुळे तरी कामगिरीमध्ये काही फरक पडतो का ते पाहावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।